विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 सालच्या येणाऱ्या परीक्षांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचा डेटसुद्धा सांगितल्या जाणार आहे आणि तसेच आपण अभ्यासही चालू करणार आहोत. आजचा आपला विषय आहे ब्रिटिश सत्ता स्थापना आणि विस्तार. मित्रांनो, या 2025 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या येणाऱ्या पुढच्या परीक्षा आहेत. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व अन्य दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2025. म्हणजे या परीक्षेची जाहिरात आली होती ऑगस्ट 2025मध्ये आणि या परीक्षेची डेट आहे 12 ऑक्टोबर 2025. त्या परीक्षेचा निकाल लागेल जानेवारी 2026मध्ये. त्यानंतर दुसरी परीक्षा आहे महाराष्ट्र गट ब अराजपात्रीय सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. या परीक्षेची जाहिरात दिली होती जुलै 2025मध्ये. या परीक्षेची डेट आहे 9 नोव्हेंबर 2025 आणि या परीक्षेचा निकाल लागेल 2026 फेब्रुवारीमध्ये. तसेच दुसरी परीक्षा आहे पुढची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. या परीक्षेची जाहिरात दिली होती सप्टेंबर 2025मध्ये. या परीक्षेची डेट आहे 30 नोव्हेंबर 2025. या परीक्षेचा निकाल लागेल मार्च 2026मध्ये. तर या होत्या 2025 सालमध्ये येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढच्या परीक्षा. चला तर मग मित्रांनो, आपण आता आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. पहिला आपण इतिहासाचा विचार घेऊया. आजचा आपला टॉपिक आहे ब्रिटिश साम्राज्य स्थापना व विस्तार. पहिला प्रश्न आहे, इंग्रज गव्हर्नर जनरल डलहौसीने कोणत्या संस्थानाला गैरकारभाराचे निमित्त पुढं करून खालसा केले? ऑप्शन्स आहेत सातारा, नागपूर, झाशी, अयोध्या. तर यातलं बरोबर उत्तर आहे अयोध्या. इंग्रज गव्हर्नर जनरल डलहौसीने अयोध्येला गैरकारभाराचे निमित्त पुढे करून खालसा केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात भारतात आले? अकबर, जहांगीर, शहाजहान का औरंगजेब? याचं खरं उत्तर आहे ऑप्शन 2 जहांगीर. ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्स जहांगीरच्या काळात भारतात आले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या दळणवळण क्षेत्रात विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले. ब. लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शेअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. क. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. व ड. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. याचं बरोबर उत्तर आहे अ आणि ड ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, 1847मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? ऑप्शन्स आहेत ब्राईट, जॉन लाईट, विलोगबी, प्रेस्कॉट. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ऑप्शन पहिलं ब्राईट. पुढचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठा होत्या? 1. शिवाजी महाराज टर्मिनस व वडाळा. दुसरा भेंडी बाजार व वडाळा. तिसरा चर्नी रोड व वडाळा. व चौथा पनवेल व वडाळा. याचं बरोबर उत्तर आहे भेंडी बाजार व वडाळा. भेंडी बाजार व वडाळा इथे मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठा होते. पुढचा प्रश्न आहे, 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? 1. मद्रास, 2. बंगाल, 3. बिहार आणि 4. ओरिसा. तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तर 2 बंगाल. बंगालच्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले गेले.
पुढचा प्रश्न आहे, मुंबईचा एक भाग एस्प्लॅनेड याचे नंतर टिंबटिंबसे नाव ठेवण्यात आले. ऑप्शन आहेत, 1 ओव्हान मैदान, 2 ऑगस्ट क्रांती मैदान, 3 आझाद मैदान आणि 4 कपुरेज मैदान. यांचं बरोबर उत्तर आहे उत्तर 3 आझाद मैदान. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने भारतातील कोणत्या लढाईबद्दल आहेत? या लढाईच्या सुरुवातीला फ्रेंचांनी सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतला. या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आले नाही. ही लढाई फ्रेंच हरले. या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला. पर्यायी उत्तरे आहेत, 1 प्लासीची लढाई, 2 वांदी वॉशची लढाई, 3 बक्सारची लढाई, 4 आष्टीची लढाई. याचं बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक 2 वांदी वॉशची लढाई. पुढचा प्रश्न आहे, 1690 नंतर पुलिकस ऐवजी नागापट्टम टिंबटिंब याचे कोरोमंडल वरील प्रमुख केंद्र बनले. ऑप्शन्स आहेत, 1 डच, 2 फ्रेंच, 3 इंग्लिश आणि 4 पोर्तुगीज. याचे बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक 1 डच. आपला पुढचा प्रश्न आहे, 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? ऑप्शन्स आहेत, 1 मीर जाफर, 2 मीर कासिम, 3 सिराजुद्दौला आणि 4 शाह आलम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक 1 मीर जाफर. मीर जाफर यांना बंगालचा नवाब म्हणून ब्रिटिशांनी नियुक्त केलं. पुढचा प्रश्न आहे, नाना फडणवीसांनी इंग्रजांच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांचा अखिल भारतीय राज्य संघ निर्माण केला होता? मराठा सरकार, पेशवे, हैदराबादचा निजाम, म्हैसूरचा हैदर अली व नागपूरकर भोसले, अर्काटचा नवाब व चंद्रनगरचा नवाब, पंजाबचा महानसिंग व त्रावणकोरचा मार्तंडवर्मा. आणि ऑप्शन्स आहेत, 1 आणि फक्त, 2 आणि फक्त, 3 आणि फक्त, 4 आणि फक्त. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 आणि फक्त. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजी साम्राज्य सत्तेचे भारतीय लोकांच्या जीवनावर पडलेल्या परिणामाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हिंदुस्थानातील उद्योगवाढ झाली, शहरे ओस पडली, शेती हाच प्रमुख व्यवसाय बनला, इंग्रजी राजवटीद्वारे समाज सुधारणेचा प्रयत्न झाला. याचे ऑप्शन्स आहेत, 1 आणि फक्त, 2 आणि फक्त, 3 आणि फक्त, 4 आणि फक्त. याचे बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक 3 आणि फक्त. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1765 ईस्ट इंडिया कंपनीला बंगालच्या नवाबाकडून दिवाणी सनद मिळाली. 1833ची सनद प्रशासनाची विकेंद्रीकरण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे. व्हाईसरॉय हा भारतीय प्रशासनाच्या प्रमुख स्पर्धा परीक्षेमधून निवडला जाई. आणि 1869 घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिहारीलाल गुप्ता
रमेशचंद्र दत्त हे यशस्वी झाले होते? याची पर्यायी उत्तरे आहेत: 1. अ आणि ब फक्त, 2. ब आणि क फक्त, 3. अ, ब आणि क फक्त, आणि 4. अ आणि ड फक्त. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक 4, अ आणि ड फक्त. पुढचा प्रश्न आहे: कोणत्या मोगलाच्या राजांच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली? ऑप्शन्स आहेत: 1. अकबर, 2. जहांगीर, 3. हुमायून, आणि 4. शहाजहान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2, जहांगीर. जहांगीर या मोगल राजाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली. पुढचा प्रश्न आहे खालील जोड्या जुळवा. अ. परमहंस मत प्रशंसा, ब. विचार लहरी, क. शांत पंथाचे अनुयायी, आणि ड. दादोबा पांडुरंग. आणि याला जोड आहेत: फर्स्ट गुजाबा जोशी पुणेकर, सेकंड कृष्णशास्त्री चिपळूणकर, थर्ड बोरभट दांडेकर, फोर्थ धर्मविवेचन. याचे खरे उत्तर आहे पर्याय 2. परमहंस मत प्रशंसाला जोड जुळते गुजाबा जोशी पुणेकर, विचार लहरीला जोड आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर, शाक्त पंथाचे अनुयायी याला जोड आहे बोरभट दांडेकर, आणि दादोबा पांडुरंग याला जोड आहे धर्मविवेचन. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जोड्या जुळवा. ए. पेशवे, बी. महाराज सवाई जयसिंग, सी. रघुनाथ नवलकर, डी. तंजावरचे राजे सरफोजी. याला जोड आहे फर्स्ट इंग्रजी पुस्तकांचे वाचनालय तयार केले आणि विज्ञानातील प्रयोगांसाठी प्रयोगशाळा बांधली. सेकंड यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते. थर्ड पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठविण्यास सांगितले. फोर्थ इंग्रजी शिकले आणि त्या भाषेला उत्तम लिहित आहे. याचे खरे उत्तर आहे पर्याय 2, म्हणजे पेशवेला जोड जुळते यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते. महाराज सवाई जयसिंग याला जोड जुळते पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठविण्यास सांगितले. रघुनाथ नवलकर याला जोड जुळते इंग्रजी पुस्तकांचे वाचनालय तयार केले आणि विज्ञानात प्रयोगांसाठी प्रयोगशाळा बांधली. आणि तंजावरचे राजे सरफोजी याला जोड जुळते ती इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहित. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. ए. मयूरगंज, बी. कोल्हापूर, सी. रामपूर, डी. भोपाळ. आणि याला जोड आहेत फर्स्ट मध्यवर्ती राज्यकारभार, सेकंड मुंबई प्रांतात विलीन, थर्ड ओरिसात विलीन, फोर्थ उत्तर प्रदेशात विलीन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे मयूरगंज याला जोड जुळते थर्डची, म्हणजे ओरिसात विलीन झाले. कोल्हापूर याला जोड जुळते सेकंडची, म्हणजे मुंबई प्रांतात विलीन झाले. रामपूर याला जोड जुळते फोर्थ उत्तर प्रदेशात विलीन. आणि भोपाळ याला जोड जुळते ती फर्स्ट मध्यवर्ती राजकारभार. पुढचा प्रश्न आहे इंग्रज महादजी यांच्यात सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठे युद्ध यांची समाप्ती झाली. या तहात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? अ. इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये, ब. पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा, क. वसई मराठ्यांकडे तर साष्टी, भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजांकडेच राहतील, ड.
मराठ्यांनी इंग्रजांशिवाय अन्य सत्तांबरोबर संबंध ठेवावेत. याला पर्याय आहेत. पहिला अ ब क फक्त, 2 ब क आणि ड फक्त, 3 अ क आणि ड फक्त आणि 4 क आणि ड फक्त. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला अ ब आणि क फक्त. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. अ अमेरिकन यादवी युद्ध संपल्यावर महाराष्ट्रात कापसाचे भाव कोसळले. ब महाराष्ट्रातील दुष्काळातही इंग्रज सरकारने चारा वसुलीची सक्ती केली. क महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्जे काढावी लागत व ते कर्जबाजारी होत. पर्याय पहिला अ ब आणि क ही एकमेकांशी संबंध नसलेली विधाने आहेत. 2 अ हे असंबद्ध आहे, ब हे क चे कारण आहे. 3 अ आणि ब यांचा परिणाम क आहे. 4 अ चा परिणाम ब तर ब चा परिणाम क आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब यांचा परिणाम क आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात ब्रिटिशांचा रेल्वे उभारण्याचा हा हेतू होता. अ भारतातील ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या आर्थिक, राजकीय व लष्करी हितसंबंध जपणे. ब देशांतर्गत माल वाहतूक करणे व माल निर्यात करणे. क भारतात इंग्रजी प्रशासन व्यवस्थेचा खर्च भागविणे. ड व्यापारासाठी भांडवल निर्माण करणे. याचे पर्याय आहेत 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 फक्त क आणि 4 फक्त अ व ब. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ व ब. पुढचा प्रश्न आहे, टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? 1 टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. 2 टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे. 3 टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील. 4 टिपूने तैनाती फौजेचा विस्तार करावा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. टिपूने तैनाती फौजेचा विस्तार करावा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अटी शाह शुजा औद्दौला याने अलाहाबाद तहात मान्य केल्या होत्या? अ अलाहाबाद व कोरा हे जिल्हे नवाब शुजा औद्दौलाने शाह आलमकडे द्यावे. ब बंगालची पूर्ण सत्ता हाती घेतली तर कंपनीचे खरे रूप समोर येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरोधात एकत्र येईल. क नुकसान भरपाई म्हणून शुजा औद्दौलाने 50 लाख रुपये कंपनीला द्यावेत. ड कंपनीच्या संचालकांनी दुहेरी प्रशासन समाप्त करण्याचा निर्णय घेतला. याचे पर्याय आहेत 1 वरील सर्व, 2 फक्त ब, 3 फक्त ड आणि 4 फक्त अ आणि क. आणि याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि क. पुढचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहूने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते? पर्याय आहेत अ बंगाल आणि बिहार, ब ओरिसा, क डेक्कन आणि साऊथ सातारा, ड मालवा आणि गुजरात. याचे पर्याय आहेत 1 वरील सर्व, 2 क, 3 फक्त ब आणि 4 फक्त अ आणि ब. याचे बरोबर उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ब. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे स्थापन केले. याचे पर्याय आहेत 1 कृषी बोर्ड, 2 दळणवळण बोर्ड, 3 कामगार बोर्ड आणि 4 रेल्वे बोर्ड. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेल्वे बोर्ड. पुढचा प्रश्न आहे, 1846 साली लॉर्ड हार्डिंग्जने लिहिले, बंड होऊ नये, युद्धाची झटपट समाप्ती व्हावी आणि साम्राज्य सुरक्षित राहावे यासाठी टिंबटिंबची योजना केली होती. पर्याय आहेत 1 जातवार रेजिमेंट रचना, 2 रेल्वे, 3 सैन्यातील सुधारणा, 4 जससंधारण योजना. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेल्वे. पुढचा प्रश्न आहे, क्लाइव्हने टिंबटिंब शाह आलमला दिले होते, परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षीस म्हणून त्याने ते मराठ्यांना देऊन टाकले. पर्याय आहेत 1 अलाहाबाद व कोरा, 2 दिवाणी हक्क, 3 अवध व बनारस, 3 राजपुताना व दोआबा. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अलाहाबाद व कोरा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते? पर्याय आहेत 1 लॉर्ड वेल्सली, 2 लॉर्ड कर्झन, 3 लॉर्ड डलहौसी, 4 लॉर्ड होस्टिंग्स. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, भारतात टिंबटिंब हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. पर्याय आहेत 1 सुरत, 2 पांडिचेरी, 3 चंद्रनगर, 4 त्रिचनापल्ली. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पांडिचेरी. पुढचा प्रश्न आहे, 1812 मध्ये जहागीरदार आणि एलिफिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता? पर्याय आहेत 1 पंढरपूर, 2 कोल्हापूर, 3 नागपूर, 4 सोलापूर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंढरपूर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या इमारतींची रचना F.W. स्टीव्हन्सन यांनी केली होती? अ व्हिक्टोरिया टर्मिनस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ब म्युनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग, क द रॉयल अल्फ्रेड सेसर्स होम, ड पश्चिम रेल्वे मुख्यालय. पर्याय आहेत 1 अ आणि ब, 2 ब आणि ड फक्त, 3 अ आणि क फक्त, 4 अ ब क आणि ड फक्त. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क आणि ड फक्त. पुढचा प्रश्न आहे, सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निर्बंध घातलेले होते, परंतु ते सर्व 1813च्या चार्टर कायद्याने काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा भाग बनून गेले. ते लोक कोण होते? पर्याय आहेत 1 अरबी व्यापारी, 2 फ्रेंच व्यापारी, 3 इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी, 4 अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी. याचे बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचे पर्याय क्रमांक 3 इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी. पुढचा प्रश्न आहे, पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून टिंबटिंबपर्यंत होती. पर्याय आहेत 1 कुलाबा मार्केट, 2 फोर्ट मार्केट, 3 क्रोफर्ड मार्केट आणि 4 भायखळा मार्केट.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रोफर्ड मार्केट. पुढचा प्रश्न आहे मुंबई प्रांताचे 4 विभाग होते व त्या प्रत्येकावर एक एक महसूल कमिशनर होता. हे 4 विभाग असे होते. पर्याय आहेत 1 सिंध उत्तर मध्य आणि दक्षिण, 2 सिंध पश्चिम मध्य व पूर्व, 3 सिंध उत्तर पश्चिम व दक्षिण, 4 सिंध उत्तर पूर्व व दक्षिण. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंध उत्तर मध्य व दक्षिण. पुढचा प्रश्न आहे इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय आहेत 1 म्हैसूरचा टिपू सुलतान, 2 हैदराबादचा निजाम, 3 पंजाबचा दिलीप सिंग, 4 पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हैदराबादचा निजाम. पुढचा प्रश्न आहे पाँडिचेरीबाबत पुढील 2 विधानांपैकी कोणते खरे नाही. सन 1761 व 1816 मध्ये पाँडिचेरीवर फ्रान्स व पोर्तुगालचे आलटून पलटून वर्चस्व होते. फ्रान्सने अंतिमतः 26 सप्टेंबर 1816 रोजी पाँडिचेरीवर आपली सत्ता स्थापित केली, जी 31 ऑक्टोबर 1954 पर्यंत चालली. याचे पर्याय आहेत 1 केवळ 2 केवळ 3 दोन्ही, 4 एकही नाही. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवळ सन 1761 व 1816 मध्ये पाँडिचेरीवर फ्रान्स व पोर्तुगालचे आलटून पलटून वर्चस्व होते. पुढचा प्रश्न आहे 1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये कर्ज रस्ते कालवे इत्यादी बांधण्यासाठी उभारले, परंतु तो पैसा टिंबटिंबसाठी वापरण्यात लावा. पर्याय आहेत 1 मराठा युद्ध, 2 अफगाण युद्ध, 3 बर्मा युद्ध आणि 4 म्हैसूर युद्ध. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बर्मा युद्ध. पुढचा प्रश्न आहे ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता. पर्याय आहेत 1 अखिल भारतीय संघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली, 2 तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते, 3 भारतीय खेड्यातही सामाजिक शिष्टाचार, वेश, मनोरंजन आदीबाबत पाश्चात्यांचे अनुकरण आढळले, 4 अनेक इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषांमध्ये जागा घेतली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते. पुढचा प्रश्न आहे लॉर्ड डलहौसीच्या साम्राज्य विस्तार धोरणासंदर्भात पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. दत्तक वारसा नामंजूर करून सातारा व नागपूर ही राज्ये खालसा केली, युद्धमार्गाचा अवलंब करून शिखांचे राज्य जिंकले, गैरकारभाराच्या कारणास्तव औंधचे राज्य खालसा केले, लष्कर कारवाई करून पेशव्यांचे राज्य जिंकले. पर्याय आहेत 1 फक्त, 2 ब आणि क फक्त, 3 क आणि ड फक्त आणि 4 ब क आणि ड फक्त. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क फक्त. पुढचा प्रश्न आहे
खालील दिलेल्या घटना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शेवटच्या मुघल बादशहाबाबतचे धोरण दर्शवितात. या घटना कालानुक्रमाने लावा. अ. मानाची वस्त्रे देण्याची बादशहाची प्रथा कंपनीने बंद केली. ब. गव्हर्नर जनरलकडून विनीत सेवक असा उल्लेख. क. लाल किल्ल्यातील निवासस्थान सोडण्याबाबत बादशहावर दबाव. ड. बादशहाने दरबार भरविण्यावर कंपनीने बंदी आणली. याचे पर्याय आहेत 1. अ ब क ड. 2. अ ड ब क. 3. ब अ ड क. आणि 4. ब ड अ क. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब अ ड क. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा. अ. कलकत्ता. ब. सुरत. क. मद्रास आणि ड. बॉम्बे. याचे पर्याय आहेत 1. अ ब क ड. 2. ड अ क ब. 3. ब क ड अ. आणि 4. ब क अ ड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब क ड आणि अ. म्हणजे सुरत, मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता. पुढचा प्रश्न आहे, तैनाती फौजेसंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1. हिंदी राजांना इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. 2. कंपनीच्या प्रदेशात वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मदत झाली. 3. तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले. 4. लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, मराठ्यांनी केवळ किल्लेच बांधले नाही तर देवळेही उभारली. मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय होती? पर्याय आहेत 1. राजस्थानी. 2. मराठा. 3. हेमाडपंथी. आणि 4. राजस्थानी व मराठा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हेमाडपंथी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या करारांमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांची सत्ता खिळखिळी केली? पर्याय आहेत 1. वसईचा तह, पंढरपूरचा तह आणि पुणे करार. 2. नागपूर करार, कोल्हापूर करार, खडकी तह. 3. कल्याणचा तह, मुंबई करार, सातारा तह. आणि 4. पुणे करार, सातारा तह, नागपूर करार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वसईचा तह, पंढरपूरचा तह, पुणे करार. पुढचा प्रश्न आहे, कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? पर्याय आहेत 1. मुलकी पाटील. 2. दरोगा. 3. जिल्हाधिकारी. 4. तलाठी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दरोगा. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय आहेत, बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले. 2.
कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री मेरठ येथे नेली. 3. सिमला येथे भारताने प्रमुख केंद्र उभारले. आणि 4. भारतीय लष्करावर विश्वास ठेवला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भारतीय लष्करावर विश्वास ठेवला. पुढचा प्रश्न आहे, रणजित सिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास झमान शहाने संमती का दिली? पर्याय आहेत. 1. इमान शाह रणजित सिंहाचा मित्र होता. 2. इमान शहाने रणजित सिंहाला लाहोर बक्षीस दिले. 3. रणजित सिंहाने तोफा इमान शाहकडे पाठविल्या होत्या म्हणून. 4. रणजित सिंह इमान शहाच्या मर्जीत होता. या प्रश्नाचे खरे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रणजित सिंहाने तोफा इमान शहाकडे पाठविल्या होत्या म्हणून. पुढचा प्रश्न आहे, मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाईव्हने का ठरविले? पर्याय आहेत. 1. लॉर्ड क्लाईव्हच्या मागण्या त्याने पूर्ण केल्या नाहीत. 2. कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकला नाही. 3. तो लॉर्ड क्लाईव्हचे ऐकत नव्हता. 4. तो राजकारभार योग्य पद्धतीने चालवित नव्हता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकला नाही. पुढचा प्रश्न आहे, तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? पर्याय आहेत. 1. त्र्यंबकजी डेंगळे. 2. गंगाधर शास्त्री. 3. बापू गोखले. आणि 4. यशवंतराव होळकर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बापू गोखले. बापू गोखले हे तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचे सेनापती होते.